नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य यांची मोहपाश ही कादंबरी आणि आज भाग 12वा. कुणाल डोळे उघडे ठेवून बाहेर पडला होता. प्रयत्न करूनही त्याला झोप येत नव्हती. डोक्यात पुन्हा एकदा तेच विचारांचं मोहोळ उठलं होतं. एखाद्या चित्रपटात शोभावं तसंच त्याच्या आयुष्यात घडत होतं. अचानक एका श्रीमंत वर्तुळात त्याचा प्रवेश झाला होता आणि आता सुचित्रासारखी श्रीमंत आणि देखणी मुलगी त्याच्या आयुष्यात येऊ पाहत होती का जाणीवपूर्वक आणण्याचा प्रयत्न केला जात होता. पार्टीत तो सुचित्राशी बोलत असताना दत्तसाहेबांनी त्याला पाहिलं होतं आणि पाहून सुद्धा जाणीवपूर्वक त्यांनी तिकडे दुर्लक्ष केलेलं होतं. एरवी पार्टीत कोणाशीही त्यांनी कुणालला जास्त बोलू दिलं नव्हतं. प्रत्येक वेळी ते त्याच्या जवळ येऊन उभे राहिले होते. त्याच्या वतीनं दत्तसाहेब बोलत राहिले होते. मग सुचित्राच्याच बाबतीत त्यांनी त्याला एवढी मोकळीक का दिली होती? याचाच अर्थ सुचित्राशी त्याची ओळख व्हावी, ती वाढावी असा त्यांचा प्रयत्न तर नव्हता ना? पण का, कशासाठी? या सगळ्यातून दत्तसाहेबांना आणि विश्वास अंकललाही नेमकं काय साधायचं आहे? ते साधण्यासाठीच तर ते केवळ त्याचा उपयोग करून घेत नाहीत ना. त्यासाठी तर ते कुणाल करोडपती आहे असं नाटक करत नव्हते ना. या सगळ्या विचारांनी कुणाल जास्त अस्वस्थ झाला होता. मनात विचारांचा प्रचंड गुंता झाला होता आणि प्रयत्न करूनही या गुंत्याचं टोक त्याला सापडत नव्हतं. उलट तो त्या गुंत्यात जास्त अडकत चालला होता. सुचित्राची मम्मी मोहिनी देवी. त्यांना कुठेतरी पाहिल्याचं त्याला अस्पष्ट आठवत होतं, पण कुठे ते लक्षात येत नव्हतं. त्याचा आपल्या स्मरणशक्तीवर पूर्ण विश्वास होता, म्हणून मनाची एक कल्पना असं समजून तो सोडून द्यायला तयार नव्हता. सुरुवातीला दत्तसाहेबांनी त्याची मोहिनीशी ओळख करून दिली तेव्हा त्यांच्याकडे फारसं लक्ष दिलं नव्हतं, पण नंतर 2-4 वेळा त्यांच्याकडे नजर गेल्यानंतर त्यांना कुठेतरी पाहिल्याचं त्याला जाणवलं होतं. आणि याच मोहिनी देवी सुचित्राची मम्मी होती. हा निव्वळ योगायोग होता का त्याच गुंत्यातला एक भाग होता? कुणालचं डोकं अक्षरशः बधीर झालं होतं. हा गुंता जर लवकर सुटला नाही तर आपली अवस्था यापेक्षाही भयंकर होईल याची त्याला जाणीव झाली आणि यातून सुटण्याचा एकच मार्ग होता, तो म्हणजे या विषयावर विश्वास अंकलशी स्पष्टपणे बोलायचं. त्याशिवाय दुसरा इलाजच नाही म्हणजे नव्हताच. हा निर्णय घेताच कुणालची अस्वस्थता काही कमी झाली होती. सकाळी चहा घेताना कुणालनं काहीसं भीत हा विषय काढला. अंकल, गैरसमज करून घेणार नसाल तर एक विचारू? विचार की. हे सगळं काय चाललंय? कुणालच्या आवाजात पुन्हा एकदा तीच अस्वस्थता आली होती. अंकल, मला तर काही समजतच नाहीये की या सगळ्याचा नेमका अर्थ काय आहे? कशाचा अर्थ? विश्वासनं आपले दृष्टीहीन डोळे मिटून घेतले. एक ना एक दिवस कुणाल हा प्रश्न विचारणार आणि तो विचारताना त्याच्या आवाजात अस्वस्थता, बेचैनी आणि काहीसे शंकित भाव असणार याची विश्वासला कल्पना होती. हाच ना की मी एका करोडपती माणसाचा मुलगा आहे. माझे वडील खाण मालक आहेत. आफ्रिकेत त्यांचा मोठा बिझनेस आहे. हे सगळं का आणि कशासाठी? बोलताना नकळत कुणाल उत्तेजित झाला होता. सुरुवातीची भीती, अडखळलेपण सगळं नाहीसं झालं होतं. क्षणभर विश्वासविषयी मनात असलेला आदरसुद्धा तो विसरून गेला होता. कुणाल, तुला असं वाटतंय का की मी काहीतरी फ्रॉड करतोय, कुणाला तरी धोका देतोय? चहाचा घोट घेत विश्वासनं शांतपणे विचारलं. कुणाल एकदम भानावर आला. बोलण्याच्या ओघात आपल्या आवाजाची पातळी चढली होती हे त्याच्या लक्षात आलं. आवाज खाली करत तो घाईघाईनं म्हणाला, नाही अंकल, तसा विचारही कधी माझ्या मनात आला नाही. पण हे जे काही चाललंय ना त्यांनी माझी अवस्था गोंधळल्यासारखी झाली आहे. कुणाल एकदम भानावर आला. बोलण्याच्या ओघात आपली आवाजाची पातळी चढली होती हे त्याच्या लक्षात आलं. आवाज खाली करत तो घाईघाईनं म्हणाला, नाही अंकल, तसा विचारही कधी माझ्या मनात आला नाही.
पण हे जे काही चाललंय ना त्यांनी माझी अवस्था गोंधळल्यासारखी झाली आहे. म्हणून कधी कधी मनात येतं की मी काही चुकीचं तर करत नाहीये ना. विश्वास क्षणभर गप्प बसला. कुणालचा सरळ साधा स्वभाव त्याला माहिती होता, म्हणून तर एवढं ऐशोआरामी आयुष्य वाट्याला येऊ नये त्याच्या मनाची तगमग होत होती. त्याचं पापभिरू मन त्याला कुठेतरी टोचण्या देत होतं आणि त्यातून सुटका करून घेण्यासाठी त्याची धडपड चालली होती. हे बघ कुणाल, हे सगळं का आणि कशासाठी चाललंय तुला जाणून घ्यायचंय. विश्वासनं त्याला शांतपणे विचारलं, पण कुणाल चटकन हो म्हणू शकला नाही. ज्या माणसानं त्याला वडिलांचं प्रेम दिलं होतं, कोणत्याही हेतू नका विना पण वैभवशाली आयुष्य जगण्याची संधी दिली होती, त्या माणसावर अविश्वास दाखवणं त्याला अवघड वाटत होतं. ठीक आहे, त्याच्या मनातले नेमके भाव ओळखून विश्वासच म्हणाला, मलाही वाटतंय कुणाल की सगळं काही तुला सांगण्याची वेळ आता आलेली आहे. कुणाल विश्वासकडे बघत होता. विश्वासचा चेहरा काहीसा गंभीर झाला होता. त्याच्यावरचा ताण अगदी स्पष्टपणे लक्षात येत होता. पण कुणाल, सगळं काही सांगण्याआधी मी तुला 1-2 प्रश्न विचारले तर तुझी काही हरकत नाही ना. असं का म्हणतो अंकल? अहो, मला काहीही विचारण्याचा तुम्हाला पूर्णपणे हक्क आहे. ठीक आहे, मग मला सांग कुणाल की मोहिनी देवींना तू कुठेतरी पाहिलंय असं म्हणालास, ते कुठे? काही आठवतंय? अंकल, स्पष्ट असं काही आठवत नाही, पण रात्रभर विचार केल्यावर मला असं वाटायला लागलंय की खूप वर्षांपूर्वी मी त्यांना पाचगणीला पाहिलं होतं. पाचगणीला? अरे, तुझे वडील सुद्धा पाचगणीच्या कुठल्या तरी गर्ल्स स्कूलमध्ये रजिस्ट्रार होते ना. बरोबर बरोबर अंकल, आत्ता आठवलं मला. कुणाल एकदम उजळलेल्या चेहऱ्यानं म्हणाला, त्या मोहिनी देवींना मी बाबांच्या ऑफिसमध्येच पाहिलेलं होतं. अरे पण ही तर खूप जुनी गोष्ट झाली. जवळजवळ 18 वर्ष तरी झाली असतील आणि तू त्यावेळी खूप लहान असशील. हां, पण अगदी काही लहान नव्हतो ना अंकल, 7-1 वर्षांचा होतो. तशीही लहानपणापासून माझी स्मरणशक्ती तल्लख आहे आणि मोहिनी देवींच्या चेहऱ्यातही तसा काही फारसा फरक नाही पडलेला. त्यातून त्या एका वेगळ्याच कारणाने माझ्या लक्षात राहिल्यात. वेगळ्याच कारणाने म्हणजे? हो ना अंकल, काय झालं, सुट्टीत मी आईबाबांना भेटायला पाचगणीला गेलो होतो. एक दिवस बाबांच्या मागे लागून मी त्यांच्या शाळेत गेलो. त्याच दिवशी मोहिनी देवी आपल्या मुलींच्या ॲडमिशनसाठी आलेल्या होत्या. दाखल्यांची पूर्तता करून त्याची रजिस्टरमध्ये नोंद करण्याचं काम बाबांच्याकडे होतं आणि त्यावरून मोहिनी देवी आणि बाबांमध्ये बाचाबाची झालेली होती. बाचाबाची झाली होती? हां, आत्ता नीटसं आठवत नाही अंकल, पण मोहिनी देवींनी दोन्ही मुलींचे जे जन्मदाखले आणलेले होते त्या जन्मदाखल्यात काहीतरी खाडाखोड केलेली होती आणि त्यावरून बाबा मोहिनी देवींशी वाद घालत होते. जन्मदाखल्यात खाडाखोड? मनात आलेल्या शंकेनं विश्वास एकदम ताठ झाला. क्षणभर थांबून काहीशा उत्तेजित झालेल्या आवाजात म्हणाला, कुणाल प्लीज जरा आठवण्याचा प्रयत्न कर, नेमक्या कुठल्या गोष्टींवरनं त्यांचा वाद चाललेला होता. अंकल, दोन्ही मुलींच्या नावावरनं काहीतरी वाद चालला होता हे नक्की. नावावरून? हो अंकल, दोन्ही दाखल्यांवर मुलींच्या नावात खाडाखोड झालेली होती आणि बाबा म्हणत होते की दाखल्यावर म्हणजे एका दाखल्यावर खाडाखोड होईल, दोन्ही दाखल्यांवर खाडाखोड कशी होईल? आणि त्यावरून मोहिनी देवी बाबांशी वाद घालत होत्या. विश्वास एकदम सुन्न झाला. मनातल्या शंकेचं खात्रीत रूपांतर झालं होतं. पण तरीही मोहिनी असं काही करेल यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. पण कुणाल जे काही सांगत होता त्यावर अविश्वास दाखवणंही त्याला शक्य होत नव्हतं. कुणाल, तुझे वडील या विषयावर पुन्हा कधी काही बोलले होते? हां, मागे एकदा असाच काहीतरी विषय निघाला असताना ते आईला म्हणाले होते की ह्या श्रीमंत लोकांचं काही सांगता येत नाही बघ. पैशाच्या जोरावर ते काहीही करू शकतात, अगदी मुलींची खरी नावं सुद्धा बदलून टाकतात. आता शंकेला कसलीही जागा उरली नव्हती, कुठलीच पळवाट शिल्लक राहिलेली नव्हती. सगळं काही सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ झालं होतं. विश्वासच्या मुठी आवळल्या गेल्या होत्या. कपाळावरची शीर तट्ट फुगली होती. सगळ्या शरीरालाच सूक्ष्म कंप सुटला होता.
मोहिनीविषयी वाटणाऱ्या तिरस्कारानं मनाचा कोपरान-कोपरा भरून गेला होता. याचा अर्थ मोहिनीने सुरुवातीपासूनच विजयाराजेंची इस्टेट हडप करायची योजना आखली होती. मुलींना पाचगणीला हॉस्टेलमध्ये ठेवण्यामागचा उद्देशही तोच होता. दाखल्यांमध्ये खाडाखोड करून तिने सुचित्राला सोनाली बनवलं होतं आणि सोनालीला सुचित्रा. हे सगळं मोहिनीने कशासाठी केलं होतं तर विजयाराजेंची सगळी इस्टेट स्वतःच्या हातात राहावी म्हणून. किती नीच पातळीवर उतरली होती मोहिनी. पैशासाठी तिने आपल्या मातृत्वाचाही अपमान केला होता. एका परीनं पैशासाठी तिने आपल्या मुलीला विकून टाकलं होतं. एवढंच नाही तर पावलोपावली खोटं बोलून तिने त्याला सुद्धा फसवलं होतं. आणि परमेश्वरही जणू तिच्या कारस्थानात सहभागी असल्यासारखा अपघातात परमेश्वरानं त्याची दृष्टी हिरावून घेतली होती. त्यामुळेच तर सुचित्रा आणि सोनालीतला फरक तो ओळखू शकला नव्हता आणि मोहिनीच्या या कारस्थानाला कुणीही साक्षीदार उरला नव्हता. नाही, साक्षीदार नव्हता कसा? कुणालच्या रूपानं एक साक्षीदार होताच की. जणू मोहिनीचे 100 अपराध भरायची तो वाट बघत होता आणि त्यासाठी कुणालची आणि त्याची भेट परमेश्वरानं घडवून आणली होती. अंकल कसला विचार करताय तुम्ही? नाही रे, विचार कसलाच नाही. अंकल, तुम्ही मला काहीतरी सांगणार होतात ना? कुणालनं आठवण करून दिली. विश्वासनं एक दीर्घ निश्वास सोडला आणि म्हणाला, हे बघ कुणाल, तुझ्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची, सगळ्या शंकांची उत्तरं तुला मिळतील त्याआधी प्रत्यक्ष डोळ्याने तू काही बघावंस असं मला वाटतं. काय? जरा रिसिव्हर माझ्याकडे दे आणि दत्तसाहेबांचा नंबर डायल कर. कुणालनं त्याप्रमाणे केलं. पलीकडून दत्तसाहेबांचा आवाज येताच विश्वास म्हणाला, दत्ता, मी कुणालला तुमच्याकडे पाठवतोय. कशासाठी? मला वाटतं आता त्याला सगळं काही सांगायची वेळ आली आहे. तुम्ही त्याला मोहिनीकडे घेऊन जा, म्हणजे सत्य काय आहे याची त्याला जाणीव होईल. ती कशी काय? मी कोण आहे, माझं तिथलं स्थान काय आहे याची पहिल्यांदा त्याला जाणीव होणं आवश्यक आहे. त्यानंतर आपल्या सांगण्यावर त्याचा विश्वास बसेल. समजलो. मी सगळी व्यवस्था करतो, तुम्ही कुणालला पाठवा. कुणाल विश्वासचं फोनवरचं बोलणं ऐकून आणखीनच बुचकळ्यात पडला. अंकलनं त्याला मोहिनी देवींकडे घेऊन जायला का सांगितलं? मोहिनी देवींचा आणि अंकलचा काय संबंध आहे? आता हे आणखीन काय रहस्य? हातातला रिसिव्हर त्याच्या दिशेनं पुढं करत विश्वास म्हणाला, कुणाल, तू दत्तसाहेबांच्याकडे जा. तिथून परत आल्यानंतर मी तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन. कुणालनं रिसिव्हर क्रेडेलवर ठेवला आणि काही न बोलता उठून उभा राहिला. दत्तसाहेब कुणालची वाट बघत दिवाणखान्यात होते. कुणाल येताच ते उठून उभे राहिले. हे बघ, आपण येत असल्याचं मी मोहिनी देवींना फोन करून सांगितलंय, त्या आपल्या वाट बघत असतील, चल. कुणाल काहीही न बोलता त्यांच्याबरोबर बाहेर पडला. आणखीन साधारण अर्ध्या तासाने ते मोहिनीच्या बंगल्याच्या दिवाणखान्यात बसले होते. दत्तसाहेब कुणालला घेऊन येणार आहेत हे समजताच मोहिनी खुश झाली होती. त्याच्यापेक्षा जास्त खुश झाली होती ती सुचित्रा. पहिल्या भेटीतच तिला कुणाल आवडला होता. काल पार्टीवरून परत येताना मोहिनीने सुचित्राला कुणाल काय म्हणाला, काय बोलला ते खोदून खोदून विचारलं होतं आणि सुचित्राने सगळं काही मोकळेपणानं सांगितलं होतं. ते ऐकून मोहिनी मनोमन खुश झाली. कोणत्याही परिस्थितीत कुणालला हातातून जाऊ द्यायचा नाही असं तिने मनाशी ठरवूनच टाकलं. आत्ताही दत्तसाहेबांच्या बोलण्यापेक्षा तिचं लक्ष कुणालकडे जास्त. थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मोहिनी सुचित्राला म्हणाली, सुची, अगं कुणाल साहेबांना आपला बंगला दाखव. हो दाखवते. आफ्रिकेतली घरं बघून कुणाल कंटाळलाय. आता आपली भारतीय पद्धतीची घरं कशी असतात ते दाखव. सुचित्राला काय तेच हवं होतं. ती चटकन उठून उभी राहिली. कुणाल उठला, तिच्या मागोमाग चालायला लागला. सुचित्रा त्याला एक एक खोली, एक एक पॅसेज फिरून दाखवत होती. हे सगळं पाहून कुणाल मनातनं काहीसा चकित झाला होता. नुसता बंगलाच देखणा नव्हता, तर आतली सगळी सजावटही कलात्मक पद्धतीनं केली होती. कुठेही कसलाही भडकपणा जाणवत नव्हता. अगदी दारा खिडक्यांवरची पडद्यांची सुद्धा चोखंदळपणे निवड केलेली दिसत होती. ज्या कुणीही सजावट केली होती तो नुसता रसिक नव्हता, तर कलासक्त मनाचा होता याची मनोमन कबुली कुणालनं दिली. आणि ही सजावट सुचित्रा किंवा मोहिनी देवींनी केली असावी असं त्याला अजिबात वाटत नव्हतं. शेवटी न राहून तो सुचित्रालाच म्हणाला,
मला एका गोष्टीचं मोठं नवल वाटतंय बरं का सुचित्रा. कोणत्या? तुम्हा लोकांचं राहणं वागणं काहीसं वेस्टर्न स्टाईलचं आहे, पण हा बंगला मात्र पूर्णपणे भारतीय पद्धतीनं सजवलेला दिसतोय. असं का? तीच तर मोठी गंमत आहे ना. म्हणजे? म्हणजे असं की मी आणि मम्मी थोड्याशा आधुनिक विचारांच्या आहोत. सध्या जग किती वेगानं धावतंय. त्यांच्या बरोबरीनं धावताना आपल्याला त्याच पद्धतीनं विचार करायला हवा, हो का नाही? अर्थात. पण आमच्या डॅडींना आणि माझी बहीण सोनालीला पटतच नाही ते. त्यांचं म्हणणं आपली संस्कृती आपलं कल्चर विसरणं म्हणजे काही आधुनिकपणा नाही, त्याचा हा परिणाम आहे. या बंगल्यातली सगळी सजावट आमच्या सोनालीनं केली आहे. अच्छा, म्हणजे कोलॅबरेशन आहे म्हणा की. कुणाल हसला, सुचित्राही हसली, पण लगेच सावध झाली. कुणालची नेमकी आवड काय आहे? त्याला डान्स आवडत नाही, पार्ट्या आवडत नाहीत, म्हणजे तो सुद्धा. तुम्हाला नेमकं कोणतं कल्चर आवडतं? सुचित्राने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. कल्चर कोणतं का असेना, त्यामुळे फरक पडत नाही. महत्त्वाचं हे आहे की तो माणूस विचार कुठल्या पद्धतीनं करतोय. माझ्या बाबतीत बोलायचं तर परदेशात राहून सुद्धा त्यांच्या सगळ्या विचारांशी मी कधी सहमत होऊ शकलो नाही. त्या बाबतीत मी थोडासा बॅकवर्ड आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण भारतीय जीवनपद्धती मला सगळ्यात जास्त आदर्श वाटते. खरंच मीही, म्हणजे मी आणि मम्मी काहीशा याच मताच्या आहोत. पण हे बोलताना सुचित्रा मनातनं काहीशी अडखळली. कुणाल परदेशात राहूनही भारताबद्दल भारतीय संस्कृतीबद्दल त्याला प्रेम आहे, आणि ती आणि तिची मम्मी मात्र मॉड राहणं मॉड वागणं याला आधुनिकपणा समजतायत. तीच जगण्याची खरी पद्धत आहे असं समजून चालले. सुचित्रानं आज पहिल्यांदा स्वतःबद्दल स्वतःच्या वागण्या बोलण्याबद्दल काहीसा अलिप्त होऊन विचार केला. आजपर्यंत आपण फारच एकांगिकपणे विचार करत होतो याची तिला जाणीव झाली. आता आणखीन काय दाखवायचं राहिलंय? हो, मम्मीची खोली दाखवायची राहिली आहे. या ना. चला. अचानक त्यांनी विचारलं, तुमचे डॅडी कुठे आहेत? त्यांच्याशी अजून भेट नाही झाली. सुचित्रा एकदम थबकली. तिचा चेहरा उतरला. मान खाली घालत ती काहीशा हलक्या आवाजात म्हणाली, त्यांच्याशी तुमची ओळख मी आत्ता करून देते, पण तुम्ही त्यांच्याशी बोलू शकणार नाही याचं वाईट वाटतंय मला. माझे डॅडी घर सोडून निघून गेलेत. कुठे गेलेत कोणाला माहीत नाही. खूप शोधायचा प्रयत्न केला. मम्मी तर त्या दिवसापासून उदास आहे, गप्प गप्प आहे. बोलता बोलताच दोघेही मोहिनीच्या खोलीत आले. समोरच्याच भिंतीवर 2 भल्या मोठ्या फोटो फ्रेम टांगलेल्या होत्या. त्यातला एक फोटो मोहिनीचा होता आणि दुसरा, हे माझे डॅडी. सुचित्राने दुसऱ्या फोटोकडे बोट दाखवलं आणि कुणाल डोळे विस्फारून पाहत राहिला. तो फोटो विश्वासचा होता. विश्वास अंकलचा फोटो, आणि इथे म्हणजे विश्वास अंकल सुचित्राचे डॅडी, मोहिनी देवींचे पती. म्हणजे हेच सगळं पाहण्यासाठी, सत्य जाणून घेण्यासाठी अंकलनी मला इथे पाठवलं. कुणाल अजूनही विस्फारलेल्या डोळ्यांनी विश्वासच्या फोटोकडे बघत होता. मम्मीच्या कुठल्या तरी गोष्टीवर नाराज होऊन डॅडी अचानक एक दिवस घर सोडून निघून गेले. अजून परत नाही आले. खूप आठवण येते आम्हाला त्यांची. मम्मीला तर या फोटोसमोर उभं राहून रडताना मी अनेकदा पाहिलंय. डॅडी कुठे असतील, कुठल्या अवस्थेत असतील कुणाला माहिती. फार काळजी वाटते आम्हाला त्यांची. बोलता बोलता नकळत सुचित्राचे डोळे भरून आले. कुणालनं स्वतःला सावरत विचारलं, पण घर सोडून जाण्यासारखं नेमकं काय घडलं? नाही हो, नक्की काय ते मला नाही माहिती. पण मम्मीवर मात्र ते नेहमी नाराज असायचे. म्हणायचे पैशाची हाव एवढी चांगली नाही. केवळ पैसा असला तर माणूस सुखी होतो असंही नाही. मम्मी मात्र त्यांच्या त्या मताशी सहमत नव्हती. मग त्यावरनंच त्या दोघात वाद व्हायचा. पण डॅडी ही गोष्ट एवढी सिरियसली घेतील असं कोणालाच वाटलं नव्हतं. मम्मीलाही नाही. कुणाल म्हणाला, मला खात्री आहे एक दिवस तुमचे डॅडी नक्की परत येतील. त्यांनाही तुमची आठवण चैन पडू देत नसेल. डॅडी स्वभावानं खरंच खूप चांगले आहेत, पण मला कधी त्यांची किंमत कळलीच नाही. मी नेहमी त्यांच्याशी काहीशा तुटकपणे वागले. कधी कधी त्यांना तोडून टाकूनही बोलले. आता वाटतंय. असं म्हणत सुचित्राने पुन्हा डोळ्यांना ओढणी लावली. बरेच दिवस तिच्या मनात साठून राहिलेलं नकळत कुणालच्या समोर बाहेर आलं होतं. आजवर असं मन मोकळं तिने कुणाजवळ केलेलं नव्हतं.
कुणालनं काही न बोलता तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला आधार दिल्यासारखं केलं, पण मनातनं तोही या सगळ्या प्रकारानं अस्वस्थ झाला होता. हे सगळं घडलं कसं हे जाणून घेण्यासाठी केव्हा एकदा आपण विश्वास अंकलला जाऊन भेटतो, असं त्याला झालं होतं. दिवस मावळतीकडे झुकला होता. सूर्याचा केशरी गोळा क्षितिज कडेवर झुकलेला होता. केव्हाही तो जणू समुद्रात विरघळून जाईल असंच वाटत होतं. ते दोघे जुहू बीचवर मौशार वाळूवर बसले होते. एकटक नजरेनं समोरची केशरी रंगाची उधळण पाहत होते. दोघांच्याही मनात भावनांचा कल्लोळ माजला होता. तो व्यक्त करावा असं दोघांनाही वाटत होतं, पण सुरुवात कुणी करावी तेच समजत नव्हतं. एवढ्या कसल्या विचारात हरवलायस? शेवटी तिनेच त्या शांततेचा भंग करत विचारलं. नाही, काही नाही, तो म्हणाला आणि ती आता एकटक नजरेनं त्याच्याकडे पाहत राहिली. तो मात्र अजूनही अस्ताला जाणाऱ्या सूर्याला निहाळत होता. बीचवरची गर्दी आता बरीच कमी झाली होती. बराच वेळ झाला, आता निघूया? थांबूया थोडा वेळ. पुन्हा दोघेही मूकपणे समुद्राच्या हलक्या हलक्या उठणाऱ्या लाटांकडे पाहत राहिले. अभय, अचानक गप्प का झालास तू? त्याने मान वळवून तिच्याकडे बघितलं. काही क्षण तो तिच्या भुरभुर उडणाऱ्या केसांकडे पाहत राहिला. तिचा निर्व्याज निष्पाप चेहरा बघताना नकळत तो काहीसा गंभीर झाला आणि म्हणाला, कधीकधी बोलण्यापेक्षा गप्प राहणं अधिक परिणामकारक असतं. विशेषतः अशा वेळी अशा ठिकाणी शब्द अर्थहीन वाटायला लागतात. त्या अर्थहीन शब्दांनी या सुंदर शांततेला तडा जाऊ नये असंच वाटत राहतं. इतक्या दिवसांच्या सहवासानं अभयच्या या भावनाप्रधान स्वभावाची आता तिला कल्पना आली होती. काही न बोलता ती वाळूत रेघा मारत राहिली. आता चहूबाजूने अंधार दाटत चालला होता. त्या अंधाराच्या पार्श्वभूमीवर दूरवरच्या दिव्यांची रांग विलक्षण आकर्षक वाटत होती. त्यामुळे अंधारालाही स्वतःचं अस्तित्व असल्यासारखं जाणवत होतं. अभयच्या चेहऱ्यावरचे गंभीर भाव त्या अंधारासारखे आणखीन गडद होत चालले. विजयाराजेंनी आपल्याला सांभाळलं, लहानाचं मोठं केलं, शिकवलं, मुलासारखं प्रेम केलं. हे सगळं जरी खरं असलं तरी आपण आपली लायकी विसरून स्वप्नांचा पाठलाग करणं योग्य नाही. आपण एक सामान्य माणूस आहोत ही वस्तुस्थिती विसरता कामा नये, स्वतःच्या मनाला अभय बजावत होता. अभय, पुन्हा एकदा सोनालीनं त्याला त्याच्या विचारातून भानावर आणण्याचा प्रयत्न केला. कितीतरी वेळा मी पाहिलंय, बोलता बोलता मध्येच तू एकदम गप्प होतोस, स्वतःतच हरवून जातोस, असं का? कधी कधी ना मला खूप भीती वाटते. भीती कशाची? स्वतःची. एवढा काही तुझा चेहरा भयानक नाही हा? बघ बरं, या एकांतात आजूबाजूला एवढा अंधार असून सुद्धा मी तुझ्या जवळ बसली आहे, अगदी न घाबरता. सोनाली, प्लीज. ओके ओके, आय एम सिरियस. बोल ना, स्वतःची कसली भीती वाटते तुला? सोना, कदाचित तुला कल्पना नाही, पण आपल्या दोघांमध्ये खूप अंतर आहे अगं. अंतर? अच्छा अच्छा अच्छा, मी तुझ्यापासून 1 फुटावर बसले म्हणून म्हणतेस होय? हे बघ. असं म्हणत ती अगदी त्याला चिकटून बसली आणि हसून म्हणाली, आता राहिलंय का अंतर? अभयनं काहीसं हताश होऊन तिच्याकडे बघितलं. अरे आता काय झालं बाबा? त्याचा हात आपल्या हातात घेत तिने विचारलं. तिच्या हातातून हलकेच आपला हात सोडवून घेत तो म्हणाला, तू काही समजूनच घेत नाहीयेस. तू प्रयत्न कुठे करतोयस? हे बघ, मी मागेही एकदा तुला सांगितलंय की मी एक सामान्य कुटुंबातला गरीब मुलगा आहे, अनाथ. माहिती आहे की, पण आता तर नाही आहेस ना? आता तर तू विजयाराजेंचा मुलगा म्हणून ओळखला जातोस की. हे बघ, त्या मला आपला मुलगा मानतात, हा त्यांचा मोठेपणा आहे, पण त्यामुळे वस्तुस्थिती नाही ना बदलत. आणि क्षणभर हे सगळं बाजूला ठेवलं तर आणखीन एक गोष्ट अशी आहे जी कदाचित तुला माहिती नाही. तू समजतेस तसा मी किंवा माझी मम्मी म्हणजे विजयाराजे श्रीमंत नाही. आम्ही राहतो तो बंगला, गाडी, नोकर सगळं काही ट्रस्टच्या मालकीचं आहे. आमचा त्याच्यावर कसलाही अधिकार नाही. आज मम्मी त्या ट्रस्टची अध्यक्ष आहे म्हणून हे सगळं आमचं म्हणायचं. उद्या जर, अरे माहिती आहे मला ते.
माहिती आहे तर मग का वेडेपणा करतेयस? कारण वेडी माणसं वेडेपणा करतात म्हणून. हे बघ सोना प्लीज, ही गोष्ट हसून सोडून देण्यासारखी नाही. तुला माहिती आहे तुझ्या मम्मीला हे अजिबात सहन होणार नाही. अरे पण हे सगळं सहन करणं न करणं ही माझी डोकेदुखी आहे ना. मम्मीला त्याच्याशी काय देणं घेणं आहे? अभय हसला. नुसताच हसला. तिच्या वेडेपणावर हसावा ना तसा. का हसलास का? अगं कारण तू बोलतीयसच तसं हसण्यासारखं. हे बघ तू एका श्रीमंत आईवडिलांची मुलगी आहेस सोना, आणि कोणत्याही आईवडिलांना आपल्या मुलीनं एका सामान्य मुलाशी लग्न करावं असं नाही ना वाटणार. अरे पण तू सामान्य नाही आहेस. हां, फार तर फार असं म्हणता येईल की जेवढे पैसे माझ्या मम्मीकडे आहेत तेवढे तुझ्याकडे नाही आहेत. पण केवळ पैशांमुळे माणूस सामान्य असामान्य बनतो हे मला नाही पटत. निदान मी तसं मानतही नाही. अगं पण तुझ्या मानण्याला न मानण्याला कोण विचारणार सोना? आजच्या जगात पैसा हे सर्वस्व आहे. पैशावर माणसाची योग्यता ठरवली जाते. त्याचे गुण, विश्वास आणि योग्यता ही पैशात मोजली जाते. असेल रे, पण जगाशी मला काही देणं घेणं नाही. माझा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि हा विश्वास अनाठाई नाही आहे याची मला खात्री आहे. ठीक आहे, जगाची गोष्ट आपण क्षणभर बाजूला ठेवू. तू कुठल्या विश्वासाबद्दल एवढी खात्री देतेयस? हाच की तू सर्वसामान्य नाहीस असं माझं मन मला सांगतंय. तुझी योग्यता काय आहे याची पावती मला जगाकडनं नकोय. त्यासाठी माझ्या मनाचा कौल मला पुरेसा आहे. सोनाली हळुवार आवाजात म्हणाली. मग तिने आपली नजर खाली झुकवली. अभयनं आपल्या दोन्ही ओंजळीत सोनालीचा चेहरा धरला, वर उचलला. मग एकटक नजरेनं तो तिच्या डोळ्यात पाहत राहिला. सोनालीने त्याचे दोन्ही हात घट्ट धरले. संध्याकाळ आता जास्त गडद होत चालली होती. चल आता निघूयात. काही वेळानं अभय म्हणाला. सोनाली काही न बोलता उठून उभी राहिली. अभयनं आपला हात तिच्या दिशेनं पुढा केला. सोनालीनं आपला हात त्याच्या हातात दिला. तिच्या हाताचा आधार घेत अभयही उठला. दोघेही हातात हात घालून त्या मौशार वाळूतनं चालायला लागले. मध्ये अचानक सोनाली म्हणाली, तुला माहिती आहे अभय, त्या पोस्टरच्या घटनेपासून सुचित्रामध्ये खूप बदल झाला आहे. अच्छा, कोणता? अरे ती आता पूर्वीची सुचित्रा नाही राहिली. तिच्या राहण्यात वागण्यात खूप चेंज झाला आहे. पूर्वी पॅन्ट टी शर्ट याशिवाय ती काही घालायची नाही, पण अलीकडे चक्क साडी किंवा सलवार कमीज वापरते ती. खरं की काय? म्हणजे तुझी बहीण माणसात आलेली दिसतीये. नुसती माणसात नाही, प्रेमात सुद्धा पडलेली दिसतीये. काय सांगतीयस काय? कोण आहे तो दुर्दैवी प्राणी? आय एम सॉरी म्हणजे कोण आहे तो सुदैवी प्राणी असं मला म्हणायचं आहे बरं. खूप श्रीमंत तरुण आहे कोणीतरी. आहे भारतीय, पण तिकडे आफ्रिकेत सेटल झाला आहे म्हणे. आफ्रिकेतले हत्ती खूप प्रसिद्ध आहे, त्यांच्यापैकी तर कोणी नाही. अभय, का काय झालं? मी चुकीचं बोललो का? आफ्रिकेतले हत्ती प्रसिद्ध आहेत असं मी शाळेत वाचलं होतं. हे बघ, तू अशी चेष्टा करणार असशील ना तर मी काही बोलणारच नाही. नाही सॉरी अगेन. मी आता सिरियसली ऐकतो, अगदी हाताची घडी तोंडावर बोट ठेवून. तू म्हणजे ना. अभयनं तोंडावरचं बोट न काढता हू करत तिला पुढं बोलायची खूण केली. हू काय करतोयस रे? तोंडाने बोल की. बघा आता तूच मला बोलायची परवानगी दिली आहेस. आता बोल, काय सांगत होतेस त्या त्याच्याविषयी? तो आफ्रिकेत सेटल झाला आहे. आणखीन? त्याच्या वडिलांचा म्हणे तिथे खूप मोठा बिझनेस आहे. एका खाण कंपनीचे मालक आहेत म्हणे ते. अरे वा, म्हणजे खूप पैसेवाला दिसतोय. करोडपती आहे. अरे सुची अलीकडे जास्त करून त्याच्याबरोबर फिरत असते. मम्मीलाही मुलगा आवडलाय. बहुतेक मम्मी त्यांच्या लग्नाला परवानगी देईल असं वाटतंय. चांगलं आहे ना मग, आपला रस्ता साफ. अगं लाजण्यासारखं काय यात? सुचित्राच्या चिंतेतून मुक्त झाल्यावर ती तुझ्याबद्दल विचार करणार ना. सोनाली काही बोलली नाही, पण त्या कल्पनेनं तिचं अंग मोहरून आलं. मी तुला बंगल्यापर्यंत सोडायला येऊ? काय एकटी जाशील? नाही, मी जाईन. एवढ्यात कुणाला काही समजावं असं मला नाही वाटत. उगाच कारण नसताना टेन्शन कशाला वाढवून घ्यायचं? काही काही वेळेला तू शहाण्यासारखं वागतेस बरं का, आणि काही वेळेला तू वेड्यासारखं बोलतोस. त्याच्या मगाशच्या बोलण्याला तिने मारलेला हा टोमणा आहे हे तिच्या लक्षात आलं. तो मनापासनं कौतुकानं तिच्याकडे बघत हसला. सोनालीनं कार स्टार्ट केली आणि बाय म्हणाली. सोनालीची कार रहदारीच्या गर्दीत मिसळून गेली. अभय तिथेच उभा राहून सोनाली गेली त्या दिशेकडे कितीतरी वेळ पाहत राहिला होता. श्रोते हो, हा होता भाग 12वा. भाग 13वा उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.